An ether A C5H12O is heated with excess of hot HI produce two alkyl halides which on hydrolysis form compound B and C. Oxidation of B gave an acid D whereas oxidation of C gave a ketone E. Reduce the structural formula of A, B, C, D and E. आता इथर आहे त्याचा फॉर्म्युला आहे C5H12O ज्याला आपण A म्हटलाय ते इथे लिहून घ्यायचं. इथर म्हणजे ROR' एक्सेस ऑफ HI बरोबर त्याला हीट केल्यावर आपल्याला दोन्ही आयोडाईड मिळणार आहेत. तर त्याला आपण एकाला म्हणू RI या R पासून मिळालेलं, दुसऱ्याला म्हणू R' या R' पासून मिळालेलं. त्यांचं हायड्रोलिसिस केल्यावर म्हणजे ॲक्वस KOH किंवा मॉइस्ट Ag2O बरोबर रिॲक्शन केल्यावर आपल्याला मिळणारे एक अल्कोहोल ज्याला आपण ROH म्हणू. इकडनं जो अल्कोहोल मिळेल R' पासून त्याला R' म्हणू. त्याला B आणि C नावं दिलेली आहेत. हा जो ROH आहे त्याचा आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार आहे कंप्लीट ऑक्सिडेशन केल्यावर. हा R' OH आहे त्याचा मिळणार आहे आपल्याला कीटोन ऑक्सिडेशन केल्यावर. कीटोन हा मिनिमम 3 कार्बनचा असलाच पाहिजे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हे ॲटलिस्ट 1 कार्बनचं असलं पाहिजे. आता इथरमध्ये इथे आपल्याला 5 कार्बन आहेत, त्यातले जर 3 कार्बन कीटोनमध्ये गेले तर कार्बोक्सिलिक ॲसिड 2 कार्बनचा असेल असं आपण सपोज करू शकतो. सो 3 कार्बनचा कीटोन कुठला असणार आहे ॲसिटोन आणि 2 कार्बनचा कार्बोक्सिलिक ॲसिड असणार आहे ॲसिटिक ॲसिड किंवा इथेनॉइक ॲसिड. आता इथेनॉइक ॲसिड हे आपल्याला ऑक्सिडेशन करून मिळालेलं आहे, म्हणजे तो जो अल्कोहोल असणार आहे तो प्रायमरी अल्कोहोल असणार आहे. तर प्रायमरी अल्कोहोल फक्त कंप्लीट ऑक्सिडेशन केल्यावर कार्बोक्सिलिक ॲसिड देतो. मग 2 कार्बन कंटेनिंग कार्बोक्सिलिक ॲसिड मिळाला आहे तर प्रायमरी अल्कोहोल सुद्धा 2 कार्बन कंटेनिंगच असला पाहिजे, म्हणजे तो इथाइल अल्कोहोल असला पाहिजे. आता हा जो कीटोन आहे तो 3 कार्बन कंटेनिंग आहे. कीटोन आपल्याला सेकंडरी अल्कोहोलच्या ऑक्सिडेशनचं प्रॉडक्ट म्हणून मिळतो. तो सेकंडरी अल्कोहोल असणार आहे तो 3 कार्बन कंटेनिंग असणार आहे आणि 3 कार्बन कंटेनिंग सेकंडरी अल्कोहोल म्हणजे हा आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा प्रोपॅन टू ऑल. हे झाले अल्कोहोल. आता हे अल्कोहोल आपल्याला मिळालेत अल्काइल हॅलाइडपासून. इथाइल अल्कोहोल मिळालंय आपल्याला ऑन हायड्रोलिसिस, म्हणजे ते अल्काइल हॅलाइड हे इथाइल आयोडाइडच असणार. नंतर सेकंडरी अल्कोहोल जो आयसोप्रोपाइल अल्कोहोल आपल्याला मिळाला आहे तो पण एका अल्काइल हॅलाइडच्या हायड्रोलिसिसने मिळाला आहे. सो ते अल्काइल हॅलाइड असणार आयसोप्रोपाइल आयोडाइड. आता इथे आपल्याला एका इथरला एक्सेस HI बरोबर हीट केल्यानंतर 2 अल्काइल हॅलाइड मिळालेत. म्हणजे त्यातले जे अल्काइल ग्रुप आहेत ते इथर मधले अल्काइल ग्रुप असणार. एक आहे CH3CH2I, म्हणजे एक ग्रुप असणार इथरचा CH3CH2 आणि एक आयसोप्रोपाइल आयोडाइड आहे, म्हणजे दुसरा जो ग्रुप आहे इथरचा अल्काइल ग्रुप तो आयसोप्रोपाइल असणार. त्यामुळे आपल्याला इथाइल आयसोप्रोपाइल इथर हा आपला ओरिजिनल कंपाऊंड A असणार. म्हणून A झालं इथर, इथाइल आयसोप्रोपाइल इथर. B झालं इथेनॉल. C झालं सेकंडरी अल्कोहोल दॅट इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. D झालं कार्बोक्सिलिक ॲसिड दॅट इज ॲसिटिक ॲसिड आणि कीटोन E झालं प्रोपॅनॉन दॅट इज ॲसिटोन.